जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. वा वा. हिंदुस्थान, अखंड हिंदुस्थान. हा अखंड हिंदुस्थान जर ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेविरुद्ध उभा ठाकला तर या अखंड हिंदुस्थानाशी लढणं ब्रिटिशांना केवळ अवघड नाही पण अशक्य होऊन जाईल. आणि त्यासाठी आपल्याला कुठलाही मार्ग स्वीकारावा लागला तरी माझी तयारी आहे. 1857चं बंड मोडून का पडलं? राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांचं बलिदान का गेलं? कारण आपण एकत्रपणे लढलोच नाही. कोण कुठला हा इंग्लंड देश? आपण सगळ्या हिंदुस्थानी एकत्र येऊन त्याच्यावर फुंकलं तरी सुद्धा त्याच्यात वाहून जाईल. ज्या देशातून पूर्वी सोन्याचा धूर निघत होता त्या देशाची माती सुद्धा आज आपल्या मालकीची नाही. कितीही संकट आली, आभाळ जरी कोसळलं तरी त्यावर पाय ठेवून उभा राहीन मी. आता एकच दे, स्वराज्य. स्वराज्य स्वराज्य म्हणजे स्वकीयांचं राज्य. खूप झालं योजना, खूप झाले विचार. आता एकतर मरा नाहीतर मारा. आणि तसंच जर असेल तर मग माराच. आता स्वराज्यासाठी रक्त सांडायलाच हवं, नाहीतर मिळालेल्या स्वराज्याची काही किंमत राहणार नाही. आपल्याला मुलांवर लहानपणापासूनच देशाभिमानाचे आणि सामाजिक बांधिलकीचे संस्कार द्यायला हवेत. देशहिताचाच विचार करणाऱ्या पुढील पिढ्या तयार करायला हव्यात. सर्व तरुणांनी आपल्या शिक्षणाचा, आपल्या कौशल्याचा जास्तीत जास्त फायदा देशाला करून दिला तरच हिंदुस्थानची प्रगती होईल. आपली शाळा कॉलेज नोकरी शोधणाऱ्या गुलामांनी न भरता ती राष्ट्रप्रेम असलेल्या तरुणांनी भरली पाहिजे. तुम्ही साधी चप्पल जरी विकली तरी चालेल, पण त्याला विलायतेतून मागणी आली पाहिजे. ज्याला देशप्रेम नाही असा माणूस या जगात असूच शकत नाही. मला कधी कधी प्रश्न पडतो की तुम्ही हिंदूच आहात ना? कारण गाभाऱ्यातल्या श्री गणेशाला तुम्ही त्या रस्त्यावर आणून शिक्षा केल्यासारखा उभा केला आणि त्याला उत्सवही केला. कारण बहुजन समाजाला देवळात जाता येत नाही. त्यांना जर देवळात जाता येत असतं तर हे उत्सव देवळातच साजरे झाले असते. ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर ही दरी मोडून काढावी लागेल. इंग्रज सरकार बाकी काहीही करू शकेल, पण लोकांना धार्मिक कार्य करण्यापासून रोखू शकणार नाही. लक्षात ठेवा, देशकार्य म्हणजेच देवकार्य. या आपल्या देशाला, आपल्या जीवाला त्या हरामखोर ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त करायचे आहे. आणि त्यासाठी स्वराज्य, 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 स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. निधी तर दाखव कुठे ते काम. नाही तर लाव. एक मिनिट, काय हरकत नाही, काय हरकत नाही. होऊन दे, होऊन दे. निधी कुठल्या ह्याच्यात आहे? नाही दिसत. मुकुल तू तर हे कर, ऐक बोल, स्वराज्य स्वराज्य बोल बोल, स्वराज्य. गजानना गजानना